नवे पाऊल नवा विचार लोकार्पण न्यूज। महालपाटणे ग्रामपंचायतीत 17 लाखांच्या अपहाराचा आरोप। कारवाईच्या मागणीसाठी देवळ्यात आमरण उपोषण। नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अपहार प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे। ग्रामपंचायतीतील 15वा वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणी पुरवठा तसेच इतर विकास योजनांमध्ये तब्बल 17,38,974 रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालात संबंधित बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। मात्र चौकशी अहवाल समोर येऊनही जबाबदार ग्रामपंचायत अधिकारी आणि तत्कालीन सरपंच यांच्या विरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर महालपाटणे येथील योगेश सखाराम आहिरे आणि रवींद्र महादू ठाकरे यांनी दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले। जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। सर्वप्रथम लोकार्पण न्यूज चॅनलने आमची उपोषणाची दखल घेतली। मी योगेश सखाराम आहिरे, राहणार महालपाटणे, शिवसेना तालुका संघटक, माजी उपसरपंच महालपाटणे। आम्ही आज या ठिकाणी भ्रष्टाचारांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत या कारणास्तव आमरण उपोषणास आज दिनांक 14/5/2026 पासून सुरुवात केलेली आहे। 2 मार्च 2026 रोजी 17,38,974 रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल याच पंचायत समिती कार्यालयाने घटकात अधिकारी यांनी आम्हाला सादर केलेला आहे। त्या अनुषंगाने दोषींवर 2.5 महिने उलटूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्या ठिकाणी झालेली नाही, म्हणून भ्रष्टाचारांना पंचायत समिती, घटकाचा अधिकारी, संबंधित अधिकारी खतपाणी देण्याचं काम करता की काय, हा तक्रारदारावर आमच्यावर सत्य उघडकीस आणण्यासाठी या ठिकाणी उपोषण करावं लागतं। हीच न्याय व्यवस्था या ठिकाणी आहे का असा एक प्रश्न पडतो। आम्ही कुठल्याही परिस्थितीत गुन्हे दाखल झाल्याशिवाय ते उपोषण सोडू शकत नाही। आम्ही या ठिकाणी प्राण त्यागण्याचा सुद्धा निश्चय करून आज या उपोषणाला सुरुवात केलेली आहे।